आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये प्लॅटी हेल्मिंथस हे बघूया. हेल्मिंथस म्हणजे वम म्हणजे जंतू. प्लॅट का आठवण येते आपल्याला? प्लेटची. प्लेट कशी असते? फ्लॅट असते. तर फ्लॅट म्हणजे चपटा. तर चपटा किडा प्लॅनेरिया हा लक्षात ठेवायचा. प्लॅटी हेल्मिंथससाठी चपटा किडा म्हणून लक्षात ठेवायचं. आता हे कसे असतात? टिश्यू ऑर्गन सिस्टम ग्रेड ह्याच्यामधले आहेत. इकडे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे मधून जर त्यांना कापलं ना तर दोन बरोबर त्यांचे भाग होतात. नंतर ते काय? एसिलोमेटेड. एसिलोमेटेड म्हणजे त्यांना बॉडी कॅव्हिटी नाहीये. हे आपल्याला ह्याच्यावरून कळतं. तर प्लॅटी हेल्मिंथस बद्दल काय लक्षात ठेवायचं की ते ट्रायप्लोब्लास्टिक आहेत. म्हणजे त्यांची बॉडी 3 जर्म लेयर्सची आहे. एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. इनफॅक्ट प्लॅटी हेल्मिंथस सोडून 3 पासून पुढचे सगळे जे फायलम आहेत ना ते ट्रायप्लोब्लास्टिक आहेत. ओके. तर त्यांची बॉडी कशी आहे? लीफ किंवा स्ट्रीप शेप्ड आहे. पानासारखी किंवा एकदम फ्लॅट असतात ते. तर आणि बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. म्हणजे मधून जर तुम्ही त्यांना असं कापलं तर दोन्ही बाजूला ते सिमिलर होतील. ओके. तर त्याचे ना 3 प्रकार आहेत. तर टेपवर्म आणखीन लिव्हर फ्लूक आहे ना, हे आपल्या पोटात मध्ये जाणारे, पोटात राहणारे जंतू असतात. जर ते पोटात गेले ना, हा इंटेस्टाईनमध्ये जातो आणि हा जर पोटात गेला तर तो आपल्या लिव्हरमध्ये जातो आणि मग ते आपल्या पोटात जाऊन आपलंच रक्त पितात आणि आपलंच न्यूट्रिशन आपण जे खाल्लेलं असतं ते घेतात आणि त्याच्यावर जगतात आणि आपल्याला आजारी पडतात. तर अशा यांना एंडोपॅरासाइट्स असं म्हणतात. तर हे दोघे कुठे राहतात? एंडोपॅरासाइट्स. दे लिव्ह इनसाइड बॉडीज ऑफ अदर ॲनिमल्स. माणसं आणि अदर ॲनिमल्सच्या बॉडीजमध्ये राहतात. पण हा जो प्लॅनेरिया आहे ना तो ॲक्वॅटिक आहे. तो असा मोकळा एकटा राहतो आणि तो कोणाला काही त्रास बीस देत नाही. तो पाण्यातला जंतू आहे. ओके. प्लॅटी हेल्मिंथस बद्दलची नोट बघूया. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर, फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रिप. हेन्स दे आर कॉल्ड ॲज फ्लॅटवर्म्स. Most of these animals are endoparasites. Few are free living and aquatic. Body is acoelomate and bilaterally symmetrical. These are triploblastic and their body is made up of 3 germ layers: endoderm, ectoderm, mesoderm. These animals are hermaphrodite. Hermaphrodite म्हणजे काय? बायसेक्शुअल. त्यांच्यामध्ये मेल ऑर्गन्स असतात आणि फिमेल ऑर्गन्स. That is, male and female reproductive system are present in the same animal body. तर एक्झाम्पल्स काय आहेत ह्या प्लॅटी हेल्मिंथसचे? प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि टेपवर्म. इकडे हे दाखवलेले आहेत. तर हे आणखीन हे लक्षात ठेवायचं. हर्माफ्रोडाईटच्या ऐवजी तुम्ही बायसेक्शुअल लिहिलं तरी चालू शकेल. आता आपण दुसऱ्या टाईपचा जंतू बघणार आहोत. तो राऊंड वर्म आहे, ॲशिलीमेंथस. तर राऊंड वन ॲशिलीमेंथस हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर त्याच्याबद्दल काय आहे? टिश्यू ऑर्गन सिस्टममध्ये टिश्यू ऑर्गन आहेत. त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. सुडोसिलेमेट आहे. हा सुडोसिलेमेट आहे. ओके. हा ॲशिलीमेंथस नावाचा जो राऊंड वर्म आहे ना, त्या इकडे बघा मेल पण दाखवलं आहे आणि फिमेल पण दाखवलं आहे. म्हणजे नॅचरली सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याचं. नंतर त्याची बॉडी आहे ना नॉन सेगमेंटेड आहे. म्हणजे एकदम स्मूथ अशी बॉडी आहे आणि त्याच्यावरती ना टफ क्युटिकल आहे. क्युटिकल म्हणजे असं नखासारखं असतं, पातळ नखासारखं आवरण असतं आणि ते गोल असतं आणि तो ना आपल्या इंटेस्टाईनमध्ये चिकटून राहतो. आणि त्यामुळे काय, ते क्युटिकल असल्यामुळे ना त्याला आपले जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत वगैरे ना त्याला असे मारून टाकू शकत नाही. तो असा चिकटून राहतो, आपलं रक्त शोषत राहतो. ओके. तर आता हे जनरली वर्म्स आहेत ते कुठे आहेत? 3 प्रकारचे आहेत. व्युचेरिया, फिलेरियल वर्म, पॅरासाईट वर्म आहे. म्हणजे ते दुसऱ्याच्या जीवावर जगतात, म्हणजे ॲनिमल्सच्या, माणसं किंवा इतर ॲनिमल्सच्या
इकडे हा फॅलेरिया आहे तो लिम्फॅटिक सिस्टममध्ये जातो आणि फिलेरियसिस असा रोग होतो. फिलेरियसिस किंवा त्याला एलिफंटायसिस म्हणतात. म्हणजे इथे हा जर रोग झाला ना तर पाय आहे तो सुजतो, म्हणजे असा जणू काही हत्तीचा पाय आहे असं वाटतं. नंतर हा दुसरा आहे अँसायक्लोसोमाटा हुकवर्म. हां, तर हा पण आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहतो आणि इंटेस्टाईनच्या वॉलला असा चिकटून राहतो आणि आपलं ब्लड सक करतो. तिसरा आहे तो पिनवर्म आहे, एंटरोबायस पिनवर्म आहे. तर हा स्मॉल पॅरासिटिक राऊंडवर्म आहे. हा जनरली लहान मुलांना इन्फेक्शन कॉज करतो. आता प्लॅटी हेल्मिंथस पासून सगळे खाली ॲशेली हेल्मिंथस वगैरे सगळ्यांचं जर्म सेलचं ऑर्गनायझेशन कसं असणार आहे, ट्रायपोब्लास्टिक असणार आहे. म्हणजे त्यांच्याकडे 3 जर्म लेयर्स असणार, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. तर ह्याच्याबद्दल शॉर्ट नोट आपण बघूया. बॉडी ऑफ ॲशिलिमिंथस. बॉडी ऑफ these animals is long, thread-like or cylindrical. Hence they are called as roundworms. यांना राऊंडवर्म्स म्हणतात. हा मेल ॲस्केरिस आहे ना, तो आहे तो फिमेलपेक्षा छोटा असतो आणि इकडे त्यांचं तोंड आहे आणि हे इकडे अशी होल्स असतात, टेल आहे त्याची वगैरे. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडो पॅरासाइट्स, म्हणजे पोटात राहतात ती. काही काही फ्री लिव्हिंग पण असतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. आता फ्री लिव्हिंग असतात जे बाहेर असलेले राऊंडवर्म्स असतात ते पाण्यात पण असू शकतात, जमिनीवर पण असू शकतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रायपोब्लास्टिक अँड सुडोसिलोमेट, म्हणजे त्याला ट्रू बॉडी कॅव्हिटी नाही आहे. ओके, सुडोसिलोमेट आहे, हे लक्षात ठेवायचं. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, म्हणजे एकच सेक्स असतं. मेल वर्म असतो, फिमेल वर्म वेगळा असतो. आणि वेगळे वर्म्स कुठले आहेत, ॲस्कॅरिस, इंटेस्टिनल वर्म, फिलेरियल वर्म. फिलेरियल वर्म कुठे जातो, लिम्फॅटिक सिस्टममध्ये जातो. आणि हा लोआ लोआ नावाचा आहे ना, तो डोळ्यात जातो बरं का. आणि डोळ्याच्या असं तुम्ही डोळा असा उघडला आणि मोठा केला ना तर तिकडे असं ते लालसर दिसतं. तर अशा रीतीने हे वर्म्स आहेत ना ते आपल्याला इजा पोचवू शकतात. तर आता ह्याच्यावर एक प्रश्न आला होता, आयडेंटिफाय माय क्लास अँड फायलम अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इट. आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाईन. माय बॉडी इज लॉंग अँड थ्रेड लाईक अँड सुडोसिलोमेट. हां, तर म्हणजे काय फायलम, आता हा सुडोसिलोमेट आहे ना, हा पण वर्म आहे पण सुडोसिलोमेट आहे, त्यामुळे त्याचं फायलम असणार ॲशिलिमिंथस. आणि एक्झाम्पल त्याचं आपण आणखीन काय देऊ शकतो, ॲस्कॅरिस राऊंडवर्म किंवा वुचेरिया फिलेरियल वर्म. आता आपण तिसऱ्या प्रकारचा जंतू बघूया. त्याचं नाव आहे ॲनेलिडा, ए फॉर ॲनी. आणि त्याचं उदाहरण काय, लीच. लीच म्हणजे जळू. जळू असं हे बाहेर चिकटते, आणखीन आपलं रक्त शोषू शकते. तर ही जी लीच आहे ती त्याला एक्टो पॅरासाईट असं म्हणतात. एंडो पॅरासाईट म्हणजे आतले, शरीराच्या आतले, आणि एक्टो पॅरासाईट म्हणजे बाहेर चिकटून आपलं रक्त शोषणारे. हां, तर ह्याचं उदाहरण काय, या लीचचं नाव आहे ॲनी असं लक्षात ठेवायचं, ॲनेलिडा. तर आता तिकडे काय, अगेन टिश्यू ऑर्गन सिस्टम ग्रेडमधले आहेत, बायलॅटरल सिमेट्री आहे आणि हे मात्र यू सिलोमेट आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी असते, टू सिलोम असतं. तर इथपासून पुढे जे येणार आहेत ना सगळे आपल्याला यू सिलोमेटच भेटणार आहेत. ओके, ॲनेलिडा ऑनवर्ड सगळे यू सिलोमेट आहेत. आता ॲनेलिडाबद्दल आणखीन माहिती करून घेऊया. बायलॅटरल सिमेट्री आहे, यू सिलोमेट आहे आणि त्याची बॉडी ट्रायप्लोब्लास्टिक आहे. दॅट इज इट इज मेड ऑफ 3 जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मेसोडर्म. आता ह्या इकडे ह्यांचं बघायचं झालं ना तर ह्यांच्या इकडे ना सेगमेंटेड बॉडी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा अर्थवर्म आहे ना तो ॲनेलिडा आहे. ओके,
आणि तो असा सरपटत 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 चालतो ना, तर त्याच्या इकडे ना असे बारीक बारीक सेटे असतात त्याला. म्हणजे पाय असे नाहीत, पण बारीक असे काट्यासारखे असतात, ते असे मागे मागे होतात आणि तो सरपटत जातो. आता ही लीच आहे ना, तिच्या तोंडाच्या इकडे, हा हे तोंड आहे आणि हे ॲनस आहे, हा मागचा भाग आहे. तोंडाच्या इकडे असे 3 सकर्स असतात. सकर्स म्हणजे काय असतं? सकर्स म्हणजे असे 3 असे खुपसले जाणारे काटे असं म्हणता येतं. म्हणजे आपल्या अंगाला चिकटली ना ती का, तिथे 3 काटे आहे ते शरीरात खुपसते, आणखीन रक्त सक करते. आणि त्याबरोबरच त्या सकर्सनीच ती पुढे मागे जाऊ शकते. ह्याच्यामध्ये अशी रुतवते, हा भाग पुढे येतो, मग हे उचलते, पुन्हा ते काटे सकर्स आहेत ते रुतवते आणि मग मागच्या भागाला पुढे घेते. तर ती अशी वर खाली अशी जात असते. आणि तिसरं उदाहरण आहे नेरिसचं. त्याला ना असे बारीक 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 काट्यासारखे असे असतात, त्याला पॅरापोडिया म्हणतात. आणि तो त्या पॅरापोडियाने असा सरपटत 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 चालतो. हां, तर ते फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत. मरीन असू शकतात, फ्रेश वॉटरवर असू शकतात किंवा लँडवर, कुठेही हे सापडू शकतात. ओके, ह्याच्याबद्दलची नोट वाचूया. फायलम ॲनेलिडा. बॉडी ऑफ these animals is long, cylindrical and metamerically segmented. मेटॅमरिकली सेगमेंटेड म्हणजे असे त्यांच्यावरती असे गोल 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 असे सेगमेंट असतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग, बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट म्हणजे बाहेरून आपल्याला चिकटतात आणि आपलं रक्त शोधतात. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. These animals are triploblastic, bilaterally symmetrical and eucoelomate. हे आपल्याला माहिती आहे. They have setae or parapodia or suckers for locomotion. लोकोमोशन म्हणजे हलण्यासाठी किंवा चालण्यासाठी त्यांनी ते काय करतात? सेटे वापरतात किंवा सकर्स वापरतात किंवा पॅरापोडिया वापरतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. ह्यांच्या पण बॉडीवरती एक क्युटिकल असतं. दीज ॲनिमल्स आर आयदर हर्माफ्रोडाईट्स ऑर युनिसेक्शुअल. म्हणजे बायसेक्शुअली असू शकतात, युनिसेक्शुअली असू शकतात. आणि त्यांची उदाहरणं काय? अर्थवर्म, लिच आणि नेरीस. आता हा प्रश्न विचारला होता, हू ॲम आय? आय हॅव सकर्स, आय एम ब्लड सकिंग एक्टोपॅरासाइट अँड माय बॉडी इज सेगमेंटेड. तर उत्तर काय? लीच.